सध्या पूर्ण महाराष्ट्रातच आणि एकूण देशभरामध्ये जे प्रचंड द्वेषाचं वातावरण आहे, त्या सगळ्या द्वेषाच्या तिरस्काराच्या वातावरणामध्ये एकच जालिम उपाय, एकच रामबाण उपाय खरं तर काम करू शकतो, तो म्हणजे संत तुकाराम महाराजांचा अभंग. तुकाराम महाराजांचा अभंग पचायला जड आहे, तो सहसा पचत नाही आणि पचण्याच्या आधी आपल्या मनाची मशागत फार चांगली करून घ्यावी लागते, मनाचं शुद्धीकरण करून घ्यावं लागतं, मगच तुकोबा आम्हाला पचू शकतात. आज देशामध्ये डाव्यांच्या सोयीचा आणि उजव्यांच्या सोयीचा दोघांना सोयीस्कर पडणारा अभंग म्हणजे तुकोबांचा अभंग आहे. परवा बघितलं तुम्ही, मी त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ केला. अर्बन नक्षलिस्ट संदर्भात एका सत्ताधारी पार्टीतल्या महिला आमदारांनी एक वक्तव्य केलं आणि प्रचंड मोठा गदारोळ माजला. टीव्ही चॅनेलवरून त्याच्या चर्चा चालू झाल्या. मग तिकडचे प्रवक्ते, सत्ताधारी पार्टीचे प्रवक्ते तुकोबांच्या अभंगाचे रेफरन्स द्यायला लागले आणि अर्बन नक्षलिस्ट ज्यांना ठरवलं गेलं त्यांनी त्यांची स्वतःची बाजू मांडण्यासाठी त्यांच्याकडचे जे प्रवक्ते पाठवले होते तेही तुकोबांच्या अभंगांचे रेफरन्सेस द्यायला लागले. म्हणजे तुकोबा सगळ्यांना सोयीचे झालेत का काय असं वाटतं. तुकोबा फक्त सांगण्याचा आणि विचार मांडण्याचा, तो लिहिण्याचा विषय नाही. तुकोबा हा आचरणात आणण्याचा विषय, कृतीत आणण्याचा विषय आहे आणि निश्चितपणाने तुकोबा पचायला जड आहेत. मग हे सगळं सांगण्याचं कारण असं की आम्हाला तुकोबांचे शब्द कधी कधी एवढ्या जोरात फटकारे देतात की चापकाचे फटके कमी लागतील. एखादी गोळी जरी बंदुकीची आम्हाला मारली तर ती जेवढी वेदना देणार नाही तेवढ्या वेदना आम्हाला देऊ शकतात तुकोबांचे शब्द, पण त्या वेदना आमच्या हिताच्या आहेत, लक्षात ठेवा. जेवढं काही तुकोबा आम्हाला सांगतायत ते सगळं आमच्या हितासाठी सांगतायत. मग कधी कधी मग शब्दाची मर्यादा सोडावी लागते आमच्या तुकोबांना. मी एकनाथ महाराजांचे तेही दृष्टांत वाचले होते की एक आई तिच्या मुलाला जेवढी दूध पाजते ते मूल उलटी करतं, त्याच्यानंतर परत आई दूध पाजते, परत ते उलटी करतं, परत दूध पाजते, परत उलटी करतं. मग दूध जोपर्यंत पचत नाही तोपर्यंत आई त्या मुलाला दूध पाजत राहते. आता मुलाला ते पचत नाही तिच्या लक्षात येतं, पण जोपर्यंत ते पित नाही आणि जोपर्यंत ते उलटी करायचं बंद होत नाही तोपर्यंत ती दूध पाजत राहते. आता याच्यातनं एकच आम्ही घ्यायचं आहे की दूध त्या मुलाच्या हिताचं आहे. लक्षात आलं. आता मी आज पार्श्वभूमी बरीचशी लांबवली, पण आज 18वा दिवस आहे संत तुकाराम महाराजांचा. आपण ठरल्याप्रमाणे 18वा अभंग घेतो. याच संदर्भातल्या एका अभंगात संत तुकाराम महाराज असं म्हणतायत की उपकारासाठी बोलो हे उपाय, उपकारासाठी बोलो हे उपाय, येणे विन काय आम्हा चाड, बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून, तुका म्हणे देखतील माझे डोळे, तुका म्हणे देखतील माझे डोळे, भोग देते वेळे येईल कळो. मूळ गाथेमध्ये हा 948 क्रमांकाचा अभंग आहे आणि आज आपला 18व्या दिवशीचा 18वा अभंग. अभंग शतक आपण करणार आहे हे मात्र आपल्या सगळ्यांच्या लक्षात असू द्या. मी ठरवले, द्वेष कितीही कुठेही पसरला तुकारामच पेरायचा. कोणी कितीही तिरस्कार पेरला तुकारामच पेरायचा. कोणी कितीही अंगावरती आलं तर त्याच्या आतमध्ये तुकारामच पेरायचा. कोणाचं डोकं माझ्या विरोधात कितीही भडकलं तरी त्याच्या डोक्यात तुकारामच पेरायचा. सगळ्या अखंड भारतभूमीमध्ये तुकाराम आपणाला पेरायचा आहे. एक कवी मध्यंतरी असे म्हटले होते की दर 100 वर्षांनी एक तुकाराम जन्माला येतो का मला माहित नाही, पण आज तुमच्या प्रत्येकामध्ये अभंगांच्या माध्यमातून का असेना पण तुकारामच पेरायचा, एवढं मी ठरवलेलं आहे. आता पंढरीची वारी आता परतीचा प्रवास करते, लक्षात ठेवा. तर त्या वारकरी जेवढे तिकडे गेलेले आहेत, लाखोंचा जो वारकरी आहे तोही जयघोष करतोय त्या ठिकाणी, तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. तुकारामच पेरायचा आहे आपणाला. उपकारासाठी बोलो हे उपाय, येणे विन काय आम्हा चाड. म्हणजे पहिल्या ओळीत सरळ सांगतायत तुमच्या उपकारासाठी मी जेवढं काही सांगतोय ते सगळं तुमच्या उपकारासाठी चालू आहे. उपकारासाठी म्हणजे फार काहीतरी मदत केल्याच्या भावनेतून ते बोलतायत असं नाही. उपकारासाठी याचा अर्थ असा आहे की तुमच्या हितासाठी मी बोलतोय. येणे विन काय आम्हा चाड म्हणजे त्याच्याशिवाय आमचं काय अडतंय. नाही तुम्हाला सांगितलं, नाही तुमच्या भल्याचं काही तुम्हाला मी बोललो तर त्याच्याशिवाय माझं काय अडणार आहे हे तुकाराम महाराज सांगतायत. आणि त्याच्या पुढच्या ओळीत म्हणतायत, बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. म्हणजे हे जन बुडतंय, ही लोक बुडायला लागलेत, अंधश्रद्धेत आहेत, मागासलेला विचार आहे त्यांचा, मानसिकतेच्या, भावनिकतेच्या, वैचारिकतेच्या सगळ्या पातळीवरती ती बुडायला लागलेत आणि न देखवे डोळा, हे मला माझ्या डोळ्यांनी बघवत नाही. आपल्याला दुसऱ्याचं चांगलं बघवत नसतं, पण तुकाराम महाराजांना दुसऱ्याचं कोणाचं तरी वाईट होतं हे बघवत नाही. आणि मग तुकाराम महाराज म्हणतायत की बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून तुमचा मला कळवळा येतोय, म्हणून तुमच्याबद्दल मला तळमळ वाटते. हे संत तुकाराम महाराज सांगतायत. शेवटची ओळ फार महत्वाची आहे. तुका म्हणे देखतील माझे डोळे, भोग देते वेळे येईल कळो. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्यावर जेवढी दुःखाची वेळ असेल, प्रचंड वाईट अवस्थेत तुम्ही असाल,
त्यावेळी माझे डोळे खरं तर आदर भावनेनं, करुणेनं, दया भावनेनं तुमच्याकडे बघत असतील. तुका म्हणे देखतील माझे डोळे, भोग देते वेळ येईल कोळ. तुमच्यावरती अशी दुःख भोगण्याची वेळ येईल, त्यावेळी माझे डोळे हे तुमच्या दिशेने असतील आणि तुमचं हितच बघत असतील. याचा अर्थ असा की मी मध्यंतरी काही म्हणी ऐकत होतो इंग्रजीतल्या की सक्सेस इज द बेस्ट रिवेंज, म्हणजे यशस्वी होणं हा सगळ्यात चांगला बदला आहे. कशाला बदला घ्यायच्या भानगडीत आपण पडायचा आहे? दुसऱ्याचं वाईट होतंय तर तिथं आपणाला काहीतरी चांगलं करता येते का हे बघितलं पाहिजे. दुसऱ्याचं चांगलं होतंय तर ते आपणाला चांगलं वाटलं पाहिजे. संत तुकोबांचा प्रत्येक अभंग तुमच्या माझ्या मनामध्ये प्रेम पेरतोय हो, ते आम्ही बघितलं पाहिजे. आजचा संत तुकाराम महाराजांचा 18व्या दिवशीचा 18वा अभंग आपल्याला कसा वाटला, आवडला असल्यास निश्चितपणाने लाईक करा. आपलं मत या विषयाबद्दल कमेंट थ्रू मला कळवायला विसरू नका. आणि अजूनही माझ्या विक्रांत पाटील स्पीकर या ऑफिशियल युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.